बघितलं तर पुढचं एक थोडक्यात स्टॅटिक आहे, जे आपण त्याला म्हणतो प्रश्न विचारताना तुम्हाला बरेचदा असं झालं असेल, की समजा 1 लाईन आहे, 2 लाईन आहे, 3 लाईन आहे, 4 लाईनचा प्रश्न आहे. तर तुम्हाला 1 लाईन येते, 2 लाईन येते, 3 लाईन येते आणि चौथी लाईन नाही येत. तर अशा वेळेस आता चालू घडामोडीचा प्रश्न विचारण्याची पद्धत काय झाली, या 3 लाईन काय टाकतात, डायनामिकच्या टाकतात, ज्या बदलणाऱ्या असतात आणि 1 लाईन ही स्टॅटिकची असते, ज्याच्यामध्ये तो डाटा कधीही बदलत नाही आहे. आता समजा नोबेल पुरस्काराची स्थापना बदलणार आहेत का? पण दरवर्षी नोबेल जे पुरस्कार ज्यांना मिळणार त्यांच्या नावांमध्ये बदल होणार आहेत. तर हा डाटा काय झाला? हा डायनामिकचा झाला. पण हा स्टॅटिकचा डाटा काय असतो? आता नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 ला झाली. ओके. अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा पुरस्कार 1969 पासून सालापासून दिला गेला. ही एक महत्त्वाची बाब आहे त्याच्यामध्ये. तसंच स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो, एक महत्त्वाचा आहे. आणि एक स्टार पॉइंट लाईन करा, हे अतिशय महत्त्वाचे आहे, की शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जो आहे, हा नॉर्वे देशाकडून दिला जातो. तसंच इतर पुरस्कार जे आहे, हे स्वीडनमार्फत दिला जातात. म्हणजे तुम्हाला जे 6 पुरस्कार आहेत ना, त्यापैकी 5 आणि 1 म्हणजे एक पुरस्कार जो शांततेचा आहे, शांततेचा, तर हा नॉर्वे देशाकडून दिला जातो. नॉर्वे आणि इतर उरलेले 5 जे आहे हे स्वीडन देशामार्फत दिले जातात. हे माहीत पाहिजे, कारण की तुम्हाला मल्टी लाईनर जर प्रश्न आला तर स्टॅटिकची लाईन विचारली जाऊ शकते. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ओके. मग आता दरवर्षी 10 डिसेंबर जी तारीख आहे, 10 डिसेंबरला दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. आता 10 डिसेंबरला एक महत्त्वाचा दिवस असतो, मानवी हक्क दिवस असतो, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. ठीक आहे, मानवी हक्क दिवस असतो, लक्षात असू द्या, हे लक्षात पाहिजे तुम्हाला. आणि याचं बक्षीस जे आहे 11 दशलक्ष स्वीडिश कोनोर म्हणजे जवळपास $10 लाख इतके असतात. मग आता लक्षात घ्या, हा जो नोबेल पुरस्कार आहे एक महत्त्वाचा आहे. हा नोबेल पुरस्कार